लेके करते हैं झूठ कहन में उसको मनाऊं हर साल से लेके करते ले आऊं बस यही का त्योहार मांगो मेरी अंजना कहना का प्यार मांगो स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगल नारायण नारायण अखिल ब्रह्मांडाचा संचार करणारा देवर्षी मी, परंतु सध्य काला एवढा निराश यापूर्वी कधीही झालो नव्हतो. पृथ्वीवरचा फेरफटका तर अलीकडे नरकापेक्षाही भयावह वाटतो. पर्यावरणाचा विनाश, वृक्षतोड, साक्षात सागरावर आक्रमण, कॉन्क्रीटची जंगलं आणि अशा अनेक कारणांनी मानवानं वसुंधरेला बेजार करून टाकले. पाहावं तिथे अंधाधुंदी बजबजपुरी. कुठे या भारतवर्षाची ती सुबत्ता? कुठे आहे भारताची संस्कृती? कुठे आहेत रामराज्याच्या खुणा? आणि कोण आहे की नाही एखादा तारणहार? नारायण नारायण. पांडुरंग पांडुरंग मुनिवर, कैसे सांगावी जनांची रीत, कोणी कोणा वाली नाही. वाटते उरले सगळे भ्याड, कशाची कोडास चाड नाही. प्रथम
प्रभावशालींना हा गुन्हा करून पसार झाले, त्यांनी कुठलाही पुरावा मागे सोडलेला नाही. आमचे प्रयत्न चालू आहेत. हे तुमचं नेहमीचं गुळगुळीत उत्तर आहे असं तुम्हाला नाही वाटत? पण तेच खरं आहे ना. आपण बघता आहात पोलीस अधिकारी या तपासात गुंतलेले आहेत आणि तपासात कुठलीही प्रगती झालेली नाही असंच ते सांगतायत. समाजातील रूढी, अन्यायावर प्रहार करणाऱ्या, उपेक्षित घटकांसाठी लढा देणाऱ्या आणि प्रसंगी प्रस्थापितांवर घणाघाती प्रहार करणाऱ्या जहाल मतवादी समाजसेविका शिरोडकर यांची हत्या होते आणि अशा प्रसंगी कुठलेही धागेदोरे मिळत नाही. हे काय गौडबंगाल आहे? एकूणच सगळीकडे अनास्था माजलेली दिसते आहे. पत्रकारिता ही एक जबाबदारी आहे आणि ती कुठल्या जाती धर्माची मक्तेदारी नव्हेच नव्हे. विशेषतः प्रसार माध्यमांनी निष्पक्षपाती असायला हवं. काय मग तुम्ही दोघं आणि तुमचं कुटुंब याच्याविषयी जात पंचायतीत तक्रार आहे. संगीता, तुझं घर कायमचं वाळीत टाकण्याचा जात पंचायतीचा निकाल आहे. कोणी पण त्यांच्या संगत कसला बी व्यवहार करणार नाही हे ध्यानात ठेवा. जातीभेदाच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला मी आणि सावित्रीनं. तरीही फुले म्हटलं की माळ्यांचे, टिळक ब्राह्मणांचे, तुकाराम अमुकांचे, बाबासाहेब तमुकांचे. अरे बाबांनो, का रे असं झटलो? ते पूर्ण समाजासाठीच ना. मग तुमचेच कायदे वेगळे का रे बाबांनो? अगदी खरं बोललात ज्योतिबा तुम्ही. साऱ्या देशाची घटना एक असताना कायदे मात्र प्रत्येकाचे वेगळे, प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा दृष्टिकोन.